तुम्ही, आम्ही आणि आपण सगळे मिळून शेतकऱ्यांना लुटतोय असं आपल्याला वाटतंय का? कारण शेतमालाचे भाव कमीच असले पाहिजेत असं प्रत्येक देशाचं षडयंत्र आहे. डाळीचे भाव साधे ₹5 जरी वाढले तरी देशाचा जीडीपी पडतोय की काय आणि कोणीतरी गचकलंय की काय असं तोंड आपण करतो. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की ज्याप्रमाणे सोन्याचे, एसटीचे किंवा नोकरदारांचे पगार वाढलेत त्याप्रमाणे शेतमालाचे भाव वाढलेत का? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या शिक्षकाचा पगार ₹5 होता त्यामध्ये 100 किलो तांदूळ येत असे, पण आता त्याच शिक्षकाचा पगार ₹35,000 झालाय. तर तांदळाची किंमत किती आहे? 70च्या दशकात जे सोनं ₹200 तोळा होतं तेव्हा कापसाचा भाव ₹300 क्विंटल होता, पण सोनं आता ₹80,000 झालंय आणि कापसाचा मोल काय? ज्या शेतमजुराची मजुरी ₹5 होती ती ₹500 गेली, पण तांदूळ, ज्वारी, बाजरी याचे भाव वाढलेत का? अशी 100 उदाहरणं देता येतील. खरं तर शेतमालावरून शेतकऱ्याशी घासगीज करणे ही आपली योग्यता आहे का तरी? जर तुम्हाला असं वाटत असेल की शेतमाल खूप स्वस्तात येतो, तर कधीतरी 1 वर्ष गावाला येऊन शेती करा आणि